एक मीडियम आकाराचा मी भोपळा घेतलेला आहे. कद्दू भोपळा काही म्हणू शकता तुम्ही, दुधी भोपळा असं खिस करून घेतला आहे त्याचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ असं तिन्ही मिक्स केलं आहे. त्यानंतर लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे, त्यामध्ये आपण ॲड केला आहे. त्यानंतर जिरे, हळद, मीठ आणि थोडंसं ओवा आणि एक कांदा कापून आणि थोडीशी कोथिंबीर अशी मस्त टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कद्दूमधून पाणी न काढता आणि वरचं थोडंही पाण्याचं न यूज करता त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून बघू शकता मी थोडंही पाण्याचा यूज नाही केलेला आहे. तुम्ही पण नका करू, कारण मग पीठ पातळ होऊन जाईल. बघू शकता असं झालेलं आहे. छान असं थोडं 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकून. त्यानंतर मग घ्यायचं करायला आणि मग बघू शकता एक सुती कापड घ्यायचं, त्यावर असं थापायचं आहे मस्त असं हातानं. त्यानंतर मग ते तव्यावर थोडंसं तेल टाकून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपलं रेडी आहे धपाटं. तो तुम्ही सॉस, दही कशासोबतही खाऊ शकता.